कोणत्या इंटेन्शनने आपण दोस्ती करतो. जर तीच जर चुकीची असेल ना, तर एक मुलगा आणि मुलगी फक्त मित्र कसे राहणार. इंटेन्शन्स मॅटर इंटेन्शन्स करतात. मॅटर करतात या गोष्टीमध्ये. एक मुलगा एक मुलगी मित्र असू शकतात, जसे आपण पण आहोत. एक्सपेक्टेशन हर्ट्स मोस्ट. Yes. हाय, मी प्रणाली तुकाराम भोईर. परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. बऱ्याच दिवसापासून ना माझ्या मनात काही प्रश्न होते अबाउट रिलेशनशिप आणि आजकालच्या जनरेशनचं जे काही रिलेशन्स चालू आहेत त्याच्याबद्दल. माझा एक मित्र आहे. सो अनिकेत, तुझं स्वागत आहे. येस, ॲक्च्युली तुझे प्रश्न खूप छान होते. ॲक्च्युली काय झालं, कधी कधी आपलं असं होतं की यार घरात नाही बोलू शकत आपण काही गोष्टी. बघूया आता तिचे प्रश्न काय आहेत आणि मी तिच्या प्रश्नांची कशा प्रकारे उत्तरं देतो. आय होप तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. लेट्स सी. तर एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते तर आठवण तर येतेच त्यांची. म्हणजे काही मुवमेंट्स असतात की जिथे आपल्याला ते लोक आठवतात. तर त्यांची आठवण येणं म्हणजे प्रेम की वेदना? प्रणय, तुझा प्रश्न खूप छान आहे, बट मी एक त्याच्यात क्लिअर करेन की आठवणी खूप प्रकारच्या आहेत. त्या कोणाच्याही असू शकतात. टप्प्याटप्प्याने आपलं एक एक्झाम्पल देतो की एक टप्पा असतो आपला. लहानपणी आपल्याला जन्म देणारी आई आहे, वडील आहेत, त्यांच्यासोबत आपण राहतो. त्या वयात आपल्याला लहानपणी मित्र वगैरे होतात. थोडे मोठे होतो, ते मित्रांची संगत कुठेतरी लांब जाते. आईवडिलांपासून आपण एज्युकेशनसाठी किंवा कोणत्या तरी गोष्टींसाठी पुढे पुढे जातो. त्यांची आठवण. लाईफमध्ये कोणती तरी मुलगी येते किंवा मुलगा येतो. मग ब्रेकअप, पॅचअप, खूप गोष्टी होतात, त्यांची आठवण. एक टप्प्याने आपण वयस्कर होत जातो, खूप आठवणी जमा होत जातात. पण आपली एक वाईट सवय आहे, आपण चुकीच्या आठवणींना जास्त कवटाळून बसतो. चांगल्या आठवणींना फार कमी घेतो, फार कमी घेतो. म्हणजे जसं की भांडण जरी झालं ना, तुझं आणि माझं भांडण झालं, ऑलमोस्ट होतच राहतात आपले, त्यात काही विषय नाही आहे. बट मी तुला खूप चांगला ओळखतो, माझे खूप मित्र आहेत, त्यांनाही मी ओळखतो. मी त्यांच्या किती गोष्टी घ्यायच्या आणि किती नाही हे मला कळायला हवं, तुलाही कळायला हवं. कोणती आठवण जवळ ठेवायची, कोणती जवळ नाही ठेवायची. आपण काय करतो, 100 गोष्टी आपल्यासोबत ज्या चांगल्या झालेल्या आहेत ना, त्या बाजूला ठेवतो, आपला इगोमध्ये आणतो, ते एक भांडण जवळ ठेवतो. ती आठवण चुकीची आहे. मग त्याला तू प्रेम, वेदना, जे 2 शब्द वापरलेस, छान होते. तिथे तुझी आठवण आहे ना, ती वेदनेची झाली. त्यापेक्षा ते 100 गोष्टींना आठव की यार एका चुकीमुळे 100 गोष्टींना का म्हणून विसरायचं. आठवणी सुखाची आहे आणि दुःखाची आहे, पण दुःखच का कवटाळून बसायचं. त्या एका दुःखात होरपळून रडत का बसायचं. मग आयुष्यात कधी पुढेच जाणार नाही. त्याने माझ्यासोबत हे केलं. फॉर एक्झाम्पल, माझ्यासाठी एक खूप बेस्ट उदाहरण आहे माझ्याकडे. जिममध्ये ब्रेकअप झाल्यावर उसको दिखाएगा मैं अभी मैं बॉडी बनाएगा, ये करेगा वो करेगा. मग गाणे लागतात, दर्द दिल, अशी काहीतरी गाणी लावणार जिममध्ये फुल कसून. बट ती आठवण कदाचित त्याला माहिती नाही ती चांगली झाली आहे, त्याच्या लाईफमध्ये एक चांगली घटना घडली आहे की त्याच्यामुळे तो स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो, स्वतःमध्ये चेंजेस होतात, ज्याने तो खूप पुढे जातो. बट परत जर त्याने तीच गोष्ट आठवली, असा होतो परत, असाच व्हायला वेळ लागत नाही. बरोबर आहे. सो आठवणीमध्ये प्रेम, वेदना असं कोणतं हे नाही आहे. ते आपण ठरवायचं असतं की आपल्याला प्रेम ठेवायचं आहे की वेदना ठेवायच्या आहेत. चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या, चांगल्या गोष्टी जवळ ठेवायच्या. दॅट्स इट. म्हणजे असं की वैयक्तिक माणसाने त्याच्या त्याच्या आठवणी त्याच्या त्याच्या वेने घ्याव्या, पण त्या चांगल्या वेमध्ये घ्याव्यात. आठवणी कुरवाळून बसाव्यात, बट कितीपर्यंत, किती मर्यादा असावी. आईवडील पण आहेत ना आयुष्यामध्ये, हम्म. की लगेच ब्रेकअप झालं, सुसाईड, खूप केसेस चालू आहेत सध्या. बरं झालं आपलं कोणी नाही. आपण वाचलो. वाचलोय. आपण वाचलोय की आपल्या आयुष्यात कोणी आलंच नाही. वेल, स्ट्रेसच नाही घसलं की ब्रेकअप झालं, हे झालं यार. नाहीतर गुड खूप पॉईंट. किस्से झालेले आहेत. माझ्या एक मित्राने पण खूप झाली 5-6 वर्ष झाली सुसाईड केलं. एका शब्दावरून त्याने सुसाईड केलं. मी नाव नाही घेणार त्याचं, बट ती त्याला एवढंच बोलली, तुझ्यासारखे 1000 भेटतील. ह्यानं उलट उत्तर द्यायचं ना, माझ्यासारखंच का पाहिजे तुला. नाही, 8:30 वाजेपर्यंत मी त्याच्याशी फोनवर बोलतोय, मेसेजवर बोलतोय. 11 वाजता मला मित्राचा फोन आला, कुणालचा. सुसाईड केलं रे त्याने. तो बोलतो नाही रे, खरंच सुसाईड केला. म्हटलं काय रिझन. बोलतो असं असं झालं.
मग ते चुकीचं होतं ना. आईवडील आहेत ना मागे. म्हणजे त्याने त्याच्या ज्या आठवणी होत्या त्या वेदनेमध्ये घेतल्या. वेदनेमध्ये घेतल्या, प्रेमाने नाही घेतल्या. प्रेमाने घ्यायच्याच होत्या, मग आईवडिलांच्या घ्यायच्या होत्या. त्यांनी पण तर जन्म दिला आहे, सगळं केलेलं आहे. विसरतात लोक की यार ठीक आहे, बट ह्यातून एकच शिकायला मिळालं की अपन सिंगल ही सही है. शादी के बाद अभी पता नहीं क्या होगा, कैसे होगा यार. सो असं काही नाही आहे की आठवण, प्रेम, वेदना, आठवणी चांगल्याही आहेत, सुखाच्याही आहेत, दुःखाच्या आहेत. बट आठवणीत आपण रडत नाही बसायचं आहे. एका गोष्टीला धरून बसलं तर लाईफमध्ये कधी पुढेच जाणार नाही. कोणाला संधीच देणार नाही, कोणाला संधीच नाही देऊ शकणार. आईवडिलांनाही देऊ शकणार नाही, ज्याच्यामुळे ते हर्ट होत राहणार नेहमी की आपला मुलगा दुःखी काय कोणाच्या तरी आठवणीत आहे. कोणतीही गोष्ट असेल, मित्राने हर्ट केलं, कोणी केलं, काही असेल ते, ती एक गोष्ट खूप लागलेली असते. मिळालं प्रश्नाचं उत्तर. मिळालं. तुझं कोणी बॉयफ्रेंड आता? बघ बाबा, असं काही करू असं नकोस. सोशली सांगायचं नसतं. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मला खूप प्रश्न विचारायचे आहेत तुला, पण आज आपण मोजकेच प्रश्न विचारूयात. तर म्हणजे कसं असतं ना, आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो डेली लाईफमध्ये सुद्धा. बरोबर. खूप काही काही डोक्यात चालू असतं, करिअरबद्दल, पार्टनरबद्दल, फ्रेंड्सबद्दल, म्हणजे ओव्हरऑल सगळ्याचबद्दल खूप डोक्यात चिंता असतात ना. तर त्या चिंता माणसाने किती कराव्यात? म्हणजे कंटिन्यू फक्त विचारच करत राहावा की करूच नाही आहे? विचार करावा, बट किती करावा त्याला एक वेळ असते, मर्यादा असते. आता चिंता खूप प्रकारच्या आहेत. करिअरचं असेल टेन्शन, घरचं टेन्शन, मला गर्लफ्रेंडने त्रास दिला, जसं की आपण आत्ता जस्ट बोललो की हे होऊ शकतं, ते होऊ शकतं. त्या टेन्शनमध्ये ना खाणं ना पिणं, हेल्थवर इश्यू येणं, खूप गोष्टी घडतात आपल्या लाईफमध्ये. बट काय असतं ना, तुला जर समजत नाही आहे ना एखादी गोष्ट, तुला कशाचा स्ट्रेस आहे, तुला समजतच नाही आहे किंवा तू समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. कधी कधी आपल्या मराठीमध्ये आहे की कळतं पण वळत नाही आहे. तर त्यावेळेस ना, जसं तू आत्ता कदाचित तुला अशी कोणती तरी असेल स्ट्रेस, चिंता असेल, ज्याच्यामुळे तू मला विचारतेस, तसं तू माझ्याकडे आलीस, जो आपल्याला समजून घेणारा असेल. फर्स्ट ऑफ ऑल तर त्यांच्याकडेच जायचं जो ऐकणार आहे. नाहीतर आपल्यामध्ये ह्युमन टेंडन्सी एक अशी आहे की यार मी ह्याला शेअर करतो किंवा करते, हा ऐकेल, तो आधीच चालू होणार, भाई माझ्या लाईफमध्ये पण असं झालं. मग ते असं होऊन जातं की यार मी ह्याला सांगायला आलो आहे की ह्याचं ऐकायला आलो आहे, मला माझंच समजत नाही, मी ह्याचं कधी समजून घेऊ. तर त्यापेक्षा अशा माणसांकडे जा ज्यांना आपलं हित माहिती आहे, आपली काळजी समजेल, आपली चिंता समजेल, आपल्याला सोल्युशन देईल. त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याशी बोलायचं, मग तो सांगेल ह्या गोष्टी की बाबा असं नाही, असं आहे. इफ त्यालाही नाही कळालं, बट ॲटलिस्ट ऐकलं तरी समोरच्याने, ह्याचं सॅटिस्फॅक्शन असेल तुमच्याकडे. सो मग आता हे सपोज मी विचारायला एखाद्याकडे गेले, तर आता मला जर माझ्या पार्टनरबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आमच्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग असेल आणि जर मी असं विचारायला कोणाकडे गेले, तर तो थर्ड पर्सन आयुष्यात असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थर्ड पर्सनकडे आपण गेलं पाहिजे की नाही, किंवा रिलेशनशिपमध्ये थर्ड पर्सन येणं म्हणजे काय? काय वाटतं तुला? मला सगळा प्रश्न वगैरे सगळं समजलं तुझा. मला हा प्रश्न आधी विचारायचा, तुझ्या प्रश्नाकडे मी नंतर वळतो. आत्तापर्यंत जस्ट आपण दोघं बोलत होतो की तुझंही रिलेशन नाही, माझंही रिलेशन नाही आहे. हा प्रश्न तुला का पडला हां, बिकॉज काही एक्सपिरियन्स असतात ना, तर कधी? हे पर्सनल होतं. ठीक आहे, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. थर्ड पर्सन येणं किती योग्य आहे, किती नाही आहे. जसं आत्ता जस्ट चिंताबद्दल आपण बोललो की चिंता कसली करावी, तसंच हा टॉपिक वळतो सजेशनकडे. सल्ला घेणं कोणाकडून, ह्याच्यात खूप एक बारीकशी रेष आहे जी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे सजेशनमध्ये. की मी कोणाकडे जातो आहे काही गोष्ट शेअर करायला, सांगायला, ऐकूनही घेतो आहे, आपल्याला समजावतोही, आपली सांगितलेली गोष्ट त्याने ऐकली व्यवस्थितपणे, सगळं समजून घेतलं, आपल्याला सांगितलं, बट ती तुम्ही त्याने सांगितलेलं समजून घेतलं आहे की नाही घेतलं आहे. कारण की आपल्या भाषांमध्ये खूप गोष्टी आहेत की शब्दाचे अनर्थ होतात. मग आपण त्यावेळेस काय करतो, अच्छा अच्छा तू सांगितलं, थँक्यू थँक्यू सो मच, मस्त खुशीत मला समजलं, आता माझं रिलेशन एकदम सॉर्ट होईल यार, सजेशन मिळालं मला. बट त्यावेळेस नंतर आपण त्याने जे सांगितलं आहे ना त्याचा शब्दाचा अनर्थ केलेला असतो.
त्याने सांगितलेलं जे असतं ते करायचं सोडून आपण दुसरंच काहीतरी करून ठेवतो. त्याने जे सांगितलं ते त्यापेक्षा त्यावेळेस जी कृती आपल्याला करायची आहे आपल्या रिलेशनमध्ये, कोणासोबतही काय झालेलं आहे ते सॉर्ट करायचं आहे, तर त्याआधी त्या माणसाला विचारा, तू जे सांगितलं आहेस ना ते असंच आहे का? पुन्हा आपण त्यांच्याशी बोलावं की बाबा हे असंच आहे, तू हेच सांगितलं आहेस ना, की मी असा विचार करतो आहे, मी तसा विचार करतो आहे, हे तर नाही आहे ना. हे फार गरजेचं आहे की त्याच्याकडून समजून घ्यावं लागेल. म्हणजे सांगणाऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने ते सगळं बघायला पाहिजे. त्याच्या पर्स्पेक्टिव्हने तुला बघावंच लागेल. अदरवाईज त्याने सांगितलं छान, तू तुझ्या पर्स्पेक्टिव्हने समजून घेतलंस, तू जाणार मस्त, जे सॉर्ट होणार होतं, इवन समोरचा पर्सन तुझ्याशी सॉर्ट करणार असेल, तू अजून भांडून येणार. हम्म. आ बैल मुझे मार. त्यापेक्षा त्यांचं ऐकणं फार गरजेचं आहे. मग थर्ड पर्सन येणं, त्याला आणणं हा पुढचा भाग आहे. बट हां, सजेशन, मी ह्याच्याबद्दल सजेशनवर बोललो की सजेशन घेणं गरजेचं आहे, बट ते कसं घ्यायचं, कोणत्या वेने घ्यायचं, हे तुझ्यावर आहे. ओके. हम्म. सो आता ना थोडं वेगळं विचारते जरा. कशाबद्दल आहे? रिलेशनशिपबद्दल आहे ऑब्व्हियसली. मला सध्या तुझ्याकडून त्याच्याबद्दल सजेशन्स सो कॉल्ड हवेत. त्याच्याबद्दल काय? म्हणजे रिलेशनबद्दल, त्याच्याबद्दल म्हणजे कुठल्या व्यक्तीबद्दल नाही. तर आता बघ ना, म्हणजे रिलेशनशिप, नवीन रिलेशन्समध्ये येतात, मग असं नवीन नवीन सगळं छान वाटतं. काही टाईम नंतर ना सगळं बोर व्हायला लागतं, म्हणजे तेच तेच आहे. मग वेळ न देणं किंवा काय म्हणतात इग्नोर करणं, हे सगळं चालू होतं. तर त्याचं नातं सुरुवातीला छान असतं, असं नवीन नवीन बहरलेल्या फुलासारखं. तर ते फुलासारखं टवटवीत कायम कसं ठेवता येईल, म्हणजे निरंतरता जी आहे नात्यातली, हां, ती कशी टिकवून ठेवता येईल किंवा कशी ठेवू शकतो आपण? तुझं काय मत आहे ह्याच्याबद्दल? 9चे 9 दिवस म्हणायचे हां. तुला जे असतात ते. तर ते नव्याचे 365 दिवस कसे राहू 365 दिवस शकतात? कसे करायचे? बघूया, अजून मला एक्सपिरियन्स तर नाही आहे ना, तुला पण नाही आहे. ठीक आहे, बट तू प्रश्न विचाराल म्हणजे तुला कसला तरी एक्सपिरियन्स आहे. पण हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की मी रितेश देशमुख सरांची एक गोष्ट ऐकलेली आहे. नात्यात जर तुला निरंतरता ठेवायचीच आहे ना, तर ते 7 दिवस नको बघूस. ते 7 दिवस डेली रुटीनमध्ये आहेत. रोज डाळ भात तर नाही खाणार, कधीतरी बिर्याणी हवी. कधीतरी बिर्याणी हवी. म्हणून दुसरी बिर्याणी शोधायला नाही जायची, ती घरातच बनवायला सांगायची. ती घरीच बनवता येते. पॉइंट टू बी नोटेड. बरोबर. घरची बिर्याणी भातानेच बनते ना, हो. त्या भाताला बिर्याणी बनवायची, फक्त मसाले चेंज होत आहेत. सो सिम्पल आहे की यार, ते जे 7 दिवस आहेत, लग्न झालं, सगळं झालं किंवा रिलेशनमध्ये आले तुम्ही, चांगली गोष्ट आहे. चला, रिलेशनमध्ये आलीस, कधी आलीस तर नक्की सांग. बट जेव्हा पण येशील ना, त्या 7 दिवसांना अजिबात बघू नकोस. ओके ठीक आहे, आज कॉफी पिली आहे, उद्या चहा, 56 भोग आहेत आपल्याकडे, 56 भोग ट्राय करायचे. 56 भोग झाले ना, ते पुन्हा रिपीट करता येतात. यार खूप दिवस झाले ते खाऊन रे यार, परत एकदा मिळेल का? बनवशील 56 का? दिवसानंतर परत रिपीट होऊ शकतं, का नाही होऊ शकत? किंवा मधला एखादा, आपल्याला एखादी साडी आवडते, एखादा कॉस्ट्यूम आवडतो की यार हा शर्ट तुला छान दिसतो, तू हा का नाही परत एकदा, आहे ना नवीन काहीतरी, कधीतरी आठवलं ना, तू तेच तेच का करतोयस यार, नवीन घाल ना, मला नवीन बघायचं आहे. समोरचाही इंटरॅक्ट करणार की यार हां, हिला तो शर्ट आवडतो, मी आज नव्याने जातो. तो दुसरीकडे अजिबात नाही जाणार किंवा ती दुसऱ्याकडे अजिबात जाणार नाही. तू कधीतरी आठवण करून दे, यार त्या साडीत तू छान दिसत होतीस, ती साडी परत एकदा त्या ओकेजनला घालशील का? मला आवडेल, मी पण तुझा आवडीचा शर्ट घालतो, राईट. तेव्हा मग ते जुळून येईल की यार हां, ह्याला आवडतं ते मी केलेलं, हिला आवडतं आहे मी केलेलं, तर ते दोघं जवळ येतात. अदरवाईज जयरामजी की, तो तिकडं ती तिकडे, चला फिरायला, डबल डेट. आणि आताची सिच्युएशन खूप भयानकच झाली आहे. नात्याची निरंतरता हा शब्द मला आता हेवी झाला. आत्ताचे रिलेशन म्हणजे 2000च्या आधी जे जन्माला आले ना, 2000पर्यंतचे, मिलेनियल. काय मला माहिती नाही, तुमच्या ते जेनजी शब्द आहेत बाबा, मला तरी नाही माहीत आहेत बाबा. तू जेनजीमध्ये आहेस? नाही, मग मिलेनियल. मिलेनियरमध्ये वाटत तू नाही. पण. ठीक आहे, बट
आपल्या वेळेस असं होतं ना की यार गोट्याच खेळतात, गोट्या भवरा, चिंचा पाडायला जाणं, हे खेळणं. आत्ताचं जसं स्क्रोल केलं ह्यो त्या पोरीसोबत बारकत चिंटुकलं पोरग, आता स्क्रोल नाही, राईट स्वाईप लेफ्ट राईट स्वाईप. स्वाईप. आत्ता मध्ये एका मित्राने मला किस्सा सांगितला त्याच्या ट्रेनमधला. ट्रेनमधून जात होता, आहे तो सोबतच आहे माझ्या, त्याचाच किस्सा आहे, अभयचं सांगितलेला किस्सा आहे. अभय ट्रेनमध्ये फुल गर्दीत बसलाय, सॉरी उभा होता, गर्दी, बसायला जागा नाही आणि टेकायला असतं ना ट्रेनमध्ये, असा उभा आहे आणि एक कपल चढलं. तो लहान होता, तो कितवीला होता मी नंतर सांगतो, पण ते लहान होते. हां. त्याला जमत नाही, तिला कसं प्रोटेक्ट करू, तो प्रयत्न करतो प्रोटेक्ट, आणि नुसते धक्का देतात ट्रेनमध्ये त्याला आणि तिला पण. हा प्रोटेक्ट कसा करत असेल, ती अशी उभी आहे, हा पण तिला पाठ करून उभा आहे. अभयने त्याला सांगितलं, बाळा, लहान होता ना, हा बाळा बोलला, बाळा असे दोन्ही हात ठेव आणि असं प्रोटेक्ट कर. अभयला खूप एक्सपिरियन्स आहे. नाही, अभयला एक्सपिरियन्स विचारा. नाही रे, आमच्या सिंगल लाईनमध्ये तो प्रोटेक्ट केला. नंतर अभयने त्याला प्रश्न खतरनाक विचारला, इवन मीही हाच प्रश्न केला असता, बहीण भाऊ. त्यांची रिॲक्शन अभयने डिट्टो केली आणि मीही ती करून दाखवणार. देन अभय, हम क्या मर गए. अरे 7वीची पोरं होती ती, आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्याला लाज वाटत होती ना, तेच सांगितलं त्याने मला, सर लाज वाटते. आणि आम्ही लग्नासाठी मुली बघतो, त्याच्याही घरचे. असली ना त्याची निरंतरता टिकून राहणार. यांची सिच्युएशनशिप चालू आहे, हा चॉकलेट द्यायला, तो टेडी द्यायला, हा जेवण भरवायला, अरे आम्हाला पाणी द्यायला पण कोणी नाही, आपल्याला पाणी द्यायला पण कोणी नाहीये. हा तुला रोज नवीन नवीन करावं लागेल. आणि हे रितेश देशमुख सरांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी म्हणजे नातं रिफ्रेश करत राहायचं रिफ्रेश करत राहायचं, रोज नवीन नवीन गोष्टी. तुम्ही एका ठिकाणी गेलेत ना फिरायला, ओके चल त्याच बजेटमध्ये दुसरी जागा बघूया, न्यू प्लेसेस बघूया, जेणेकरून तिथे न्यू मेमरीज क्रिएट होतील. जागा बदला, व्यक्ती नाही. हां, तर नात्याची निरंतरता तुझी टिकून राहील. बॉयफ्रेंड नका बदलू, गर्लफ्रेंडही नका बदलू. बाकी तुमचे रिलेशन बाबा तुम्हाला माहिती, कसे ठेवायचे कसे नाही आम्ही ठेवायचे. फक्त सजेशन्स आम्ही देतो. फक्त सजेशन्स देतो. आय डोंट नो मी कसला फिलॉसॉफर झालोय आज, तुम्हाला काय म्हणून इथे घेऊन आली. माझीच आयडिया होती. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन माझा असं आहे की जेनझी, अजून आहेत. हो खूप आहेत जेनझी, तर त्यांच्यात ना आता आपल्या ह्याच्यात म्हणजे मिलेनियलमध्ये एकच असतं रिलेशनशिप. जेनझीमध्ये तुला माहिती आहे काय काय असतं, सिच्युएशनशिप, येस, त्यांचं काय, जे की आत्ता आपण बोललो. हां, परत ते लोक ट्रायल पिरियड घेतात. हे काय असतं हां, ट्रायल पिरियड म्हणजे काय? म्हणजे 1 महिनाभर एखाद्या व्यक्तीसोबत राहायचं, हां, नाही पटलं तर तू दुसऱ्यासोबत, मी दुसऱ्यासोबत. हां, वा बेटे, दिस इज अ रियालिटी. इथे 2 वर्ष तर एका मुलीच्या मागेच जातात आम्हाला. हिला प्रपोज करू की नको करू, हिच्याशी बोलू की नको बोलू. ह्यांचं महिनाभरात ह्यांचं trials होतं एका महिन्यात. ह्यांचं महिनाभरात त्यांना मुली आवडतात, म्हणजे एकमेकांना आवडतात, रिलेशनशिपमध्ये येतात, हां, कम्पॅटेबिलिटी चेक करतात, हे काय आणि असतं? महिनाभरात म्हणजे ब्रेकअप. कशाची कम्पॅटेबिलिटी असते? सो कॉल्ड वाईब मॅच झाली पाहिजे त्यांची, असं काही वाईब. असतं. अरे वाईब बनवायचे विचार करायचे सोडून वाईब मॅच करत बसतात. तुला काय वाटतं की म्हणजे हे जे काय चालू आहे सध्या, सिच्युएशनशिप आणि ट्रायल पिरियड आणि बेंचिंग, हे काय असं मला माहीत नाही, बट मी हा वर्ड ऐकला आहे. एक सिम्पल असं आहे की आय डोंट नो ह्यांची जनरेशन काय विचार करते. कदाचित कसं आहे ना, आपण नवीन पिढी घडवणार आहे, आपण जे घेतलं आहे तेच त्यांना दिलं तर बेस्ट. आता असं झालं आहे ना की मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर फोन द्या आणि स्वतःची कामं करत बसा. घरात आईवडील नाही आहेत, कोणीच नाही आहे, सांभाळायलाही कोणी नाही आहे. नातवंडांना शिक्षण कोण देणार? आपल्याला कोणी दिलं? आपल्या आजी आजोबांनीच दिलं. आपल्या मुलाबाळांना कोण देणार? आपले आईवडीलच देणार. तू जॉबला जा नाही तर कुठेही जा, त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ना ते तुझ्याकडे नाहीच आहे. आत्ताची जनरेशन, मी आत्ताचीही सांगतो, बरेच एक्झाम्पल बघितलेत.
स्वतः मुलगा किंवा जी कोणी सून असेल किंवा मुलगी असेल ना, त्यांच्या सासू सुनेकडे त्यांचा मुलगाच देत नाही. अरे पडला तर तुझा नवरा 10 वेळा पडलाय, आपटलाय, फेकलाय कुठल्या कुठं त्याच आईने, तिलाही नाही माहिती. तुला माहिती आहे आपल्या वेळेस एक 2000च्या आधीचंच मी बोलेन, ही जी जनरेशन आहे ना, भन्नाट खेळायला असायची, दिवसभर भन्नाट खेळायचं, इकडे तिकडे, शाळेचं बॅग आलं, दप्तर फेकलं की सरळ त्याच कपड्यांवर जायचं. एक त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असा असायचा ना, जर तुला कुठे खरचटलं किंवा तुला कुठे लागलं, तू घरी ये. पहिला तर तू घरी जायला घाबरणार, का माहिती आहे, पहिले आपल्याला धपाटे पडणार, पहिला मग आपल्याला धपाटे पडायचे, तान करून एक असा बसायचा ना की बस, आधीच रडतोय, त्यात एक बसला ना आवाजही येत नाही, मग बोलणार कुठे लागलं. माझ्या बाबूला काय झालं, हे आईचं असायचं. आणि आत्ता तीच आई तिच्या नातवंडांना थोडंसं लागलं ना, आपल्याला शिव्या घालणार. आत्ता आपण काय विचार करतोय, हे प्रेम आमच्या वेळेस कुठे गेलेलं. हा ना यार. सो जेनजींचं मला खरंच नाही कळत की ते काय विचार करतात, बट ते आपल्यावर We are डिपेंड आहे lucky. की आपण पुढच्या जनरेशनला काय देणार आहे, आपण मोबाईल द्यायचा की नाही द्यायचा, त्यांना काय शिकवायचं. आपण मारही खाल्लाय, पुस्तकंही वाचली आहेत, सगळं केलं आहे. 2 वर्षाच्या मुलाला चष्मा असतो, हो, डोळे फिरलेले असतात, गरकन ॲडमिट असतात. आपण आजपर्यंत नाही आहे चष्मा, खरंच नाही आहे. आपले डोळे चांगले. डोळे चांगले राहिले. टी व्ही एक फटका मागून पडला का टी व्ही विसरायचं आणि गप घरात बसत झोपायचं. 10 वाजता 8 वाजता जेवून झोपलेलं असायचो. एका घराची लाईट गेली की सगळेजण बाहेर यायचे, सॉरी घरातली लाईट गेली की सगळेजण बाहेर यायचे, तुझी लाईट आहे का. आत्ताचं कोणी बघतच नाही. लाईट गेली की टॉर्च लावली, आमची मेणबत्ती पेटायला आम्हाला शोधायलाच इथून धडपडायचं, तिकडे धडपडायचं, असं असायचं. जेनजीला काहीच माहिती नाही आहे. त्यांची जनरेशन सिच्युएशनशिप यूज करते की ते ट्रायो यूज करते, काही माहिती नाही. त्यावर काय बोलायचंच नाही. उद्या येऊन झापायचे आपल्याला, बाबा तुम्ही आमच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता, आमचा डिसिजन आहे, आमच्या आईवडिलांनी आम्हाला सूट दिली, आम्ही काय पण करू, तुमच्या बापाचं काही घेऊन खाल्लं आहे. त्यापेक्षा ह्या टॉपिकवरच नको बोलायला, आपलं बोल तू. ओके, सो माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातो, आपण त्याची वाट बघत बसतो, तर किती लेवलपर्यंत आपण स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे, आणि जर बाहेर पडायचं असेल तर ते कसं पडायचं. इतकं इझी नाही आहे आणि तितकं सिम्पलही आहे. एका कोणतरी निघून जातं आहे लाईफमधून, सगळ्यात इम्पॉर्टंट तर माणसाला निघून जायचं असेल ना, 100 कारणं देणार. राहायचं असेल ना तर एक कारण पुरेसं आहे. जसं मी मगाशी तुला सांगितलं की त्या 100 चांगल्या गोष्टींना पकडून ठेवायचं की त्या एका शब्दाला पकडून ठेवायचं भांडण्यासाठी आणि त्याच्याने रिलेशन तोडायचं, हे इम्पॉर्टंट आहे. ज्याला जायचं आहे तो तुझ्याकडे 100 रिझन्सच देणार, आणि राहायचं आहे ना तो एका रिझनने राहणार. इम्पॉर्टंट हे आहे की ॲक्सेप्टन्स असला पाहिजे, ती व्यक्ती कशी आहे. रिलेशनमध्ये तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला ॲक्सेप्टन्स आहे की ह्या व्यक्तीचा स्वभाव असा आहे, मला ॲक्सेप्टेड आहे. हां, बट हे पण बघा की ती लॉयल आहे, राहते की नाही. हां, जर तुम्हाला वाटलं की लॉयल नाही राहत आहे, देन मग डिसिजन तुमचा बरोबर असेल. त्याच्यानंतरही तुम्हाला राहायचं असेल, प्रेमात आंधळेच झालं असाल, जसे की बरेच जण झालेले असतात की यार ठीक आहे आणि तुम्ही डिचूज खाताय तर खा, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट नाही आहे, इतकं हार्ड नाही आहे. तुम्ही सोडू शकता यार, तुम्हाला कळतं, तुम्ही लहान नाही आहे, तुम्हाला कपडे घालायची अक्कल आलेली आहे, तुम्हाला शरीर झाकायची अक्कल आलेली आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी स्वतःचं शरीराची वाट का लावताय. जे जपण्यासाठी तुम्ही कपडे घालता ते तो गेला म्हणून लगेच वाट लावायची त्या शरीराची. मग ते जे कपडे चांगले झालेले असतात ते होतच नाही. मम्मी बोलते याला पायदान बनवू की काय बनवू, बोलते ना घरातल्या कपड्यांचं काय करायचं, हे तुला होत नाही तर तू बारीक झाली आहेस. त्यांना नाही माहिती तू बारीक का झाली आहेस. तू एका व्यक्तीमुळे अख्ख्या खानदानाला, तुझ्या मित्रांना, जे 100 लोक तुझ्यासाठी असे उभेत भिंत बनून, तू त्यांना डावलतेस त्या एका व्यक्तीच्या प्रेमात. आणि नंतर लोक उदाहरणं देतात राधाकृष्णाचे, अरे ते पण एकत्र नाही राहिले पण आपण लांबून प्रेम करू. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही करा,
कितपत कराल? नक्की प्रेम केलेलं की वासना, जे काय असेल. इझी आहे, खूप इझी आहे. मागची जी भिंत उभी आहे ना, त्या भिंतीकडे बघायचं, अरे माझ्यासाठी उभं आहे, दुसरं कोणतरी भेटेल. असे पण आता तेच करतायत. ये नाही गया तो वो, तुझ्यासारखे 100 भेटतील, तुझ्यासारखे 56 बघितल्या. हेच आहे, दुसरं काहीच नाही आहे. खरंच सांगतो तुला. तुला एक्सपिरियन्स झाला आहे? बोललंय कोणी? मला प्रश्न आलाय. तुला कोणी बोललं नाही ना? मला 56 प्रश्न आलाय. बघितलं. तुझ्या या सेंटेन्समध्ये मला प्रश्न आलाय. आता जर तू बोललास ना की ये गई तर दुसरी येई, आता हा जो खेळ चालू आहे, इन शॉर्ट प्रेमाचा जो खेळ चालू आहे, त्या खेळाबद्दल तुझा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे? किंवा तू कोणते खेळ खेळलास? तू पण प्रेमाचा खेळ खेळलास? हो. खेळलो आम्ही, प्रेमाचे खेळ खेळलो. पण हे आत्ताचे प्रेमाचे खेळलो की हे जे चाललंय सिच्युएशनशिप अँड ऑल, जसं मगासपासून आपण बोलतोय तेच बोलतोय हां. की हे खेळ ते खेळ, त्याला खेळच झाला आता तो. निव्वळ खेळच उरलाय की हे करायचं ते करायचं. आत्ताचं लहान पोरगं पण येऊन आईवडिलांना म्हणतंय मला माझ्या वर्गातली ही मुलगी आवडते. 7वीची मुलं. 7वीची मुलं जसं सांगितलं तसं. आमचे खेळ हे नव्हते. आमचे पण प्रेमाचे खेळ होते, पण आमचे खेळ खूप वेगळे होते. जसं की जसं की सकाळी उठलो, आई एक भांग पाडायची, तो भांगच आम्हाला माहिती आहे. असाच किस्सा असायची आमची. आमच्या आत्ताची पोरं इथून सरडा, इथून एक सरडा असतो, इथून एक कॉक्रोच असतो, आणि हा मधून असा कोंबडा. ते इथून इथून करतात माहिती, इथून आणि एक अशी इथे straight line. इथे काय माहिती काय कुठून कट मारतात, काय हां. काहीतरी असतं त्यांचं ते कट वगैरे मारणं. आमचे खेळ ते नाही. आमच्या आईने एक धपाटा दिला का तोच आमचा खेळ. तिचा प्रेमाचा, तिचं प्रेम ते आज उमगतंय. जेन्युअनली सांगतो, तेव्हा कधीच समजलं नाही की तो भांग कशासाठी आहे. ती शिस्त होती की तुला असंच राहायचं आहे, वेगळं होऊ नकोस. आणि तेव्हा जर असे स्पाइक्स केले असते ना, आईचा वेगळा मार, वडील वेगळे. उद्या सकाळी जरा लवकर उठ, जरा अजून लवकर उठ, म्हणजे तुला शाळेत जायला वेळ मिळेल, तुला तयारी करायला वेळ मिळेल. आपलं हे पप्पांनी सांगितलं काहीतरी असेल बाबा, चला उठा, नाहीतर एक पडला फटका की उठलो आपण आणि गेलो. यो इधर का सब बाल गायब, शमन गोटा, हेच होणार, बाकी काय नाही. त्याच्यानंतर दुसरे प्रेमाचे खेळ आमचे हेच असायचे. आमच्यासाठी खेळ म्हणजे मित्रांसोबत खेळणं, त्या छोट्या छोट्या गोष्टी. आत्ताचे मित्र घरी जातानाही ना फोन करतात, भाई तुझ्या घरी कोणी नाही आहे ना, आई पप्पा? हां. तर मी येतो यार, मला जरा तुला माहिती आहे ना आपल्याला ते असं जमत नाही सगळ्यांसमोर. आमच्या वेळेस तो घरातून बाहेर येत नाही ना, कुठं आहे, कोणत्या कोपऱ्यात आहे, कोणत्या खोलीत बसलाय, सगळं घरातला चप्पा माहीत असतो. त्याच्या आईला जाऊन तो बोलतो, ओ काकी जेवायला त्यानं घरात जेवण नाही बनवलं. आमचं प्रेम ते होतं. त्याची आई माझी आई आहे. आत्ता त्याची आई जाम भारी दिसते. ॲक्च्युली हे होतंय. होत आहे. त्याची बहीण खूप भारी दिसते. आमच्यासाठी नाही, मित्राची बहीण ते आपली बहीण. मित्राची बहीण ते आपली बहीण. हेच ते प्रेम होतं. वडिलांनी अहो जाऊ नाही करायचं. आत्ता वडील मुलांना बोलतात, अरे बेटा तुम्ही काय केलं? बेटा काय करतोय? ए डॅडा मला हा चॉकलेट दे ना. अरे तू रे. अरे तू रे. आम्ही नाही, आम्ही फक्त ओ पप्पा ये धप्पा. पप्पाला कधी असं बघायची हिंमत नव्हती आपली. आज पण नाही आहे. पप्पा धप्पा देणार, आणि असा तसा धप्पा नसायचा, खतरनाकवाला धप्पा असायचा. 2 दिवस जेवण भेटणं मुश्किल होणार. सिरियसली आत्ताच्या जनरेशनला जेन्युअनली माहिती नाही कसले प्रेमाचे खेळ खेळतात, माहिती नाही. त्यांचे प्रेमाचे खेळ कधी पबजीमध्ये दिसतात आणि असे मूर्ख दिसतात. इव्हन सांगतो मूर्ख, असे पबजी खेळत बसणार. आत्ता पण कधीतरी ह्या ज्या जेनजीची पब्लिक बघतो ना, अशी रस्त्यावर किंवा कुठे ग्राउंडवर बसलेली असे ना, ओरडत असे, ए इधर से मार, ये मार मार उसको मार. अरे कोणाला मार? बाजूचा माणूस घाबरतो रे. बाजूचा माणूस घाबरतो, याला काय झालं, वेळ लागलं की काय. आमच्या वेळेस किती खेळ होते यार. म्हणजे प्रेम सोडूनच दे, बाजूलाच ठेव, सगळ्या गोष्टींमध्ये प्रेम होतं. मित्राच्या घरी जाऊन जेवणं असू दे, त्याच्या घरात जाऊन झोपणं असू दे, घरातून रात्री मारून काढलं ना,
काय टेन्शन नाही, आपलंच घर आहे, चल मित्राच्या घरी जाऊन झोपतो, खेळतो, विटी दांडू, सूरपारंब्या, चिंचेच्या झाडावर, ह्या झाडावर, त्या झाडावर. आत्ता झाडंही नाही आहेत, ह्यांना खेळ जिंदगीत समजणारच नाही की कोणते खेळ होते. या झाडावर त्या झाडावर. सगळ्यात जास्त मजा यायची उन्हाळ्यातच. आत्ताच्या सीझनमध्ये आंबे, काटे लावलेले असायचे झाडांना सगळ्या, आंबे कोणी चोरू नये म्हणून. आणि कोणते तरी आजोबा किंवा काका जे असतील ते असे मस्त झोपलेले असे काठी घेऊन असायचे. आम्ही आपला दगडा मारतोय, आंबे पाडतोय, तो कोणीतरी झाडावर चढणार, एक नजर ठेवणार खाली. जांभळा आणायला जायचो यार उन्हाळ्यात, काय नाही केलंय. गोट्या खेळायला जायचो, भोवरा खेळायचा. सकाळी उठत नाही तर दिवस चालू व्हायचा खेळण्यापासून, दिवस संपायचाही खेळण्यापर्यंतच. अभ्यास कसे करायचे खरंच नाही माहिती, पण आजही सगळी जनरेशन खूप पुढे आहे. अभ्यास करत करत खूप गोष्टी केल्या, प्रेमही केलं. आत्ता त्याच जनरेशनचे प्रेम सक्सेसफुल दिसत आहेत. हो. भले 20 वर्षाचं रिलेशन, खूप जण पोस्ट टाकतात फायनली सक्सेसफुल, 20 वर्षाचं प्रेम सक्सेस झालं, रडतात अंगठी घालताना, वरमाला घालताना. आत्ताची जनरेशन काय लिहिणार माहिती आहे, 3 महिन्याचं रिलेशन फायनली सक्सेसफुल झालेलं आहे. त्यांचं रिलेशन सक्सेसफुल होणं हेच खूप मोठी गोष्ट खूप आहे. मोठी ते गोष्ट. किती महिन्याची हे हे मॅटरच नाही इम्पॉर्टंट करणार नाही आहे. आहे. हा त्यांचा प्रेमाचा खेळ आहे, हा डिफरन्स आहे त्यांच्या प्रेमाच्या खेळात आणि आपल्या प्रेमाच्या खेळामध्ये. आपल्या म्हणजे आपल्या नाही, डिस्क्लेमर होतं आपल्या हे, नाही. आमच्या नाही, गैरसमज पाळू नका कोणीच. आमचे खेळ वेगळे होते, आमचं प्रेम वेगळं होतं. आई वडील होते, आजी आजोबा होते, जे 4 गोष्टी सांगायचे. आत्ताच्या जनरेशनला पुस्तकं कोणती हेही माहिती नाही आहेत, इवन हिस्ट्री माहिती नाही. गड किल्ल्यांवर जाणं, ट्रेकिंग करणं, आत्ता ह्याच्यावरही येतो. ट्रेकिंग म्हणजे असं झालं आहे की पावसाळा आला आहे, पावसाळी धबधबे बेडकं. असेल, चला कुठेतरी जायचं आहे, 2000 रुपये भरणार. त्या अफाट गर्दी म्हणजे असं होतं की यार का गेलो. मी तर सॅटर्डे संडे जाणं प्रिफरच करत नाही. मधलाच कोणता तरी दिवस पकडायचा जेव्हा कोणीही नसेल, मग त्या गडावर किल्ल्यांवर वाघ असेल तरी जायचं. मेलो तर मेलो, एकदा मरणारच आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देता देता मला जुन्या आठवणी आल्या. म्हणजे असे मित्र होते जुने, अच्छा, आता मित्र. भेटतात नाही मला वाटलं भेटतात. तुझ्या जुन्या आठवणी माझ्या काही जुन्या आठवणी असे प्रेमाच्या. नाही आहे, आता फक्त टी व्हीवरच दिसतात. त्यांनाच पसंत करायचं. असं कोणाला बघायला गेलं की ते म्हणतात हॅ ट्रायो करणार असेल तर ठीक आहे, रिलेशनमध्ये अदरवाईज नाही आहेत. तसं तू सांगितलंस मला की बाबा 3 महिन्याचा आधी आपण ट्रायल करूया, असं जर आता आता तू हे सांगितलंयस तर आता काही हिंमतच होणार नाही की एखादीला जाऊन विचारू बघ. आपण, मला तू आवडतेस. ती मला आधीच बोलेल ट्रायो करणार असशील तर आपण ट्रायल घेऊ. मग ठरवूया. आई म्हणेल छान ट्रायल केलंस, सोडून दे, नको करूस असला ट्रायल, आपण दुसरी बघू. कशी आण, लुळी आण, लंगडी आण, कशी आण, पण चांगली आण. लॉयल आण. माहित नाही. लॉयलिटी किती इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिप. आणि एक ना हल्लीच्या जनरेशनला खूप असा, म्हणजे मला स्वतःला हा प्रश्न आहे की लॉयलिटी म्हणजे एक्झॅक्टली काय. आता कसं होतं ना, जनरली मुलींचे मित्र खूप असतात. मुलांच्याही मैत्रिणी खूप असतात, असं नको हां, but- मुलींनाच भाव देऊ नको सगळ्या ठिकाणी. आम्ही मुलं, आमच्याही मैत्रिणी असतात, आम्हालाही भाव देतात मुली. अच्छा, ठीक आहे, मी माझ्यावरून सांगते. सो मुलींचे जनरली मित्र असतात, त्यांच्यासोबत कॅज्युअली भेटणं वगैरे चालू असतं. तर पण असतं ना की तिचं पण असं म्हणणं असतं की नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तो माझा फक्त मित्र आहे. ही इज जस्ट माय फ्रेंड. सो ही इज जस्ट माय फ्रेंडवरती तुझं काय म्हणणं असेल? तिच्या साईडनं तू मस्त क्लिअर असते ती मुलगी. आम्ही पोरं, मी बोललो खरं की आम्हाला पण मुली भाव देतात, त्या ह्याच असतात भाव देणाऱ्या. वी आर जस्ट फ्रेंड्स. त्या फ्रेंडशिपमध्ये ती अशा मिठ्या मारणार, तशा मिठ्या मारणार. हा पोरगा ह्या मित्राला, ही भाई आली, ही भारी आहे यार, ही भेटली मला, अरे शादी पक्का. पहिल्या दिवशी त्याच्यासाठी ते लग्नापर्यंत पोचलेला असतो, मुलं बाळ सगळे झालेले असतात त्याला. दुसऱ्या दिवशी ती मुलगी, यू आर जस्ट माय फ्रेंड. नो नो नो, ते झालं, ती येणार, माझा बॉयफ्रेंड हा मित्राला, इतना गड्डा गट्टा है तेरा. मेरा नहीं कटा है, मैं बोल रहा है, देखा है बहुत से दोस्तों, ये मेरे ऊपर आ रही है तू. मेरे साथ ऐसा कुछ हुआ नहीं है. नो ऑफेंड.
आठवतं झालंय का? नाही, मैत्रिणी चांगल्याच भेटल्या ना. हो, मैत्रिणी चांगलंच भेटलं तुला. मला बघा, मी छान आहे. नाही बट हां, ते खरं आहे यार की वी आर जस्ट फ्रेंड्स. त्याच्या नादामध्ये हा मुलगा खरंच जातो, पार ताल लय सूर त्या लयाला जातो आणि नंतर तोच मित्र लगेच मध्ये आला रे एकजण, हा इकडनं बोल गेम करायचा का, बोलतो जाऊ दे रे, चांगली मैत्रीण आहे. मुलांच्या फिलिंग्स कुठेतरी अशा असतात की हम्म. नाही ठीक आहे मैत्रीण म्हणून, मग ती मैत्रीणच राहते. मग कधीतरी तिचं ब्रेकअप झालं ना, ही ह्याच्याकडेच येणार ना, वी आर जस्ट फ्रेंड्स. मग माझं काही होऊ शकतं खांदा का? जायला. माझं काही होऊ शकतं का? हे बाई परत आली. म्हणजे मुलं किती सिम्पल असतात ना, होप्स कधीच सोडत नाहीत. अजिबात नाही, शेवटपर्यंत नाही. जोपर्यंत ती लग्न मंडपात उभी नाही आहे, रे. ती वरमाला घालत नाही तोपर्यंत हल्ली आम्ही लग्नानंतर पण चान्सेस असतात. नाही नाही, आमची जनरेशन नाही, अजिबात नाही. आई गं. तुमची 2000 मग 19 इट्स ओके. 90s. आमचा अभय आहे ना 2004चा, मे बी त्यांची जनरेशन की ठीक आहे लग्न झालं ना, बघा लग्नानंतर पण आपली मैत्री तशीच राहू द्या. हा. मग ती मैत्री पुढे कशी ठेवायची ते डिसाईड करतात दोघं, करायची नाही करायची, हे प्रेमाचे खेळ. सो एक बेसिकली असतं ना की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी आपण बट ऑब्वियस लॉयल असतो. म्हणजे आपण तरी, आत्ताच्या जेनझीचं मला काही माहीत नाही. बट ती लॉयलिटी म्हणजे बघ, मुलांचं पण असं असतं की तू लॉयल आहे हे प्रूफ करून दाखव, किंवा मुलींचं पण असतं की तू लॉयल आहेस हे प्रूफ करून दाखव. तर ते लॉयलिटी प्रूफ करण्याची गरज असते का नात्यात? आम्ही पोरं इतकी साधीभोळे असतो ना बाळा, घे माझा ID पासवर्ड, सांभाळ तू सांभाळ. आम्हाला माहीत नाही पडत की आमच्याच अकाउंटमधून हा पोरगा तिच्या अकाउंटला गेलाय. तू छान दिसतोस हा. आणि मी असं नाही मुलींना टार्गेट नाही करत आहे, मुलगी लॉयल असेल ना, तिने जर अकाउंट दिला ना, हे भाई ह्या मित्राची सेटिंग तरी लावलं तर स्वतःची वेगळी सेटिंग, काय पुढे ब्रेकअप झाला तर थांब जरा, ही छान दिसते. कोणी धुत्या तांदळाचा नाही आहे हे मी मगाशीच बोललो. जसं की आत्ताची जनरेशन असो नाही तर आधीची असू दे, जर माइंड फिरलं ना तर सगळं फिरलं. जसं मी मगाशी बोललो, हा टॉपिक इथे रिलेट करतोय की नात्याची निरंतरता किंवा तुम्हाला ते कसं मेंटेन करायचं आहे. हे जर तुम्ही दोन्ही रिलेशनमध्ये मेंटेन नाही ठेवलं, त्या गोष्टी व्यवस्थित हव्यात तशा नाही ठेवल्यात ना, तर मग हे होणार आहे. तर ती नात्याची निरंतरता अजिबात टिकणार नाही. तो पॉईंट इथे आला तुझा. मग ते स्क्रोलिंग, मग ते अकाउंट घेणं मुळात द्यायची गरजच नसते. लॉयल आहे तर अकाउंट कशाला चेक करायचं आहे तुला, काही गरज नाही आहे. इव्हन मी आत्ता एक रील बघितली, कोणती होती, AI जनरेशनवरून होती. एक मुलगा प्रोजेक्ट करत होता, प्रोजेक्ट की यार, आणि आपल्या जनरेशनचा एक 1980चा असेल, तो जाऊन जस्ट बोलला की यार तुमचं मस्त चाललं आहे, एकदम 2 दिवसात प्रोजेक्ट रेडी होतात, सगळं छान होतं. तो छोटा पोरगा पण बोलला, तुम्ही पण प्रोजेक्ट केले असते जर तुमच्या वेळेस AI असतं तर. पण तर ते खूप छान गोष्ट तो बोलला की आमचे प्रोजेक्ट ना तुमच्या कोणत्याच टेक्नॉलॉजीने केले नसते, बिकॉज आपले प्रोजेक्ट्स डाळीपासून बदकं बनवणं, हो, फुलपाखरं बनवणं, बटरफ्लाय वगैरे हे माहीतच नव्हते. फुलपाखरं वेगवेगळ्या कलरची, मातीचे फळं बनवायची, त्यांना कलर मारायचे. इवन आपल्याला यायचे नाही, आई वडील यायचे, बनवून बसायचे. ॲपल बनवणं, सगळ्यात फेवरेट सगळ्यांना यायचं ते म्हणजे हे सीताफळ, छोटे छोटे बनवून लावायचे आहेत ना, सीताफळ बनवायला मजा यायची. आंबा बनवायचा, चिकू, भाज्यांचे पेरू, छाप. भाज्यांचे छाप, त्याच्यापासून ते डिझाईन बनवायचे, संकल्पचित्र बोलतो त्याला आपण, ते बनवायचे. आता AI वर सगळे करतात. तो तेच बोलला की तुमची जनरेशन काय, तुमचं टेक्नॉलॉजी हे आमचे प्रोजेक्ट्स कधीच नाही करू शकत. आत्ताची पुस्तकंही इवन बघितलीस बाइंडिंग करून येतात. हो, आपल्या वेळेस, मी रिसेंट एक स्टुडंट होती तिच्याशी बोलत होतो, ती मला बोलत होती की आपके टाइम में आप क्या क्या करते थे. एक छोटा सा किस्सा सांगितला, आपको अभी बुक्स जो है ना बाइंडिंग करके मिलते हैं ना, हिंदी आहे ती, तर मी तिच्याशी हिंदीत बोलत होतो. तर मी तिला बोललो की
आमच्या वेळेस असं काही नव्हतं. आमच्या वेळेस घरात जे न्यूजपेपर यायचे ते फाडायचे. आम्हाला कवर लावता अजिबात यायचा नाही. इवन आमच्याकडे कैची असेल नसेल आम्हाला माहिती नाही. एक वहीचा पहिला जो पुठ्ठा बोलतो आपण तो घ्यायचा, त्याला असं धरायचं आणि पेपर फाडायचा आणि तो एक माप घ्यायचा, लावायचा. गमही नसायचा. कशाने लावायचो गम माहिती आहे? भात शिजवलेला एक्झॅक्ट त्या टायमिंगलाच कवर लावायला बसायचे. 7:30चा टायमिंग असायचा जेवायचा, 7 वाजता कवर लावायला बसायचं आणि आईला बोलायचं, आई भात शिजलाय का? थोडासा भात घेऊन यायचा, तो पूर्ण पेपरला लावायचा आणि त्याने चिपकवून ठेवायचा. आत्ताच्या पोरांना तो गम माहीतच नाही आहे, तो ग्लू माहीतच नाही, फेविकॉल. त्यांना कवर लावणंच माहिती नाही आहे मुळात. हा मुद्दा तर लांबचाच झाला. गम समजूनच भातानेही गम बनतो हेही त्यांना माहीतच नसेल, मग तो सोडूनच द्यायचं. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून एवढं क्रिएटिव्ह माइंड होतं ना की यार त्याने खूप छान सांगितलं यार, की तुमची जनरेशनला आमचे प्रोजेक्ट्स कधीच जमले नसते. झाडं लावायला जाणं, छोट्या छोट्या गोष्टी करणं. शाळेत आमची टीचर, आम्हालाही क्रश असायचा आमच्या टीचर्सवर, पण ती मॅडम नसायची, बाईच असायची. बाई टिफिन डब्बा खिचडी भेटायची, मधली सुट्टी. ते प्रेम असायचं. प्रेमाचे खेळ तू विचारलेस, हे आमचे प्रेमाचे खेळ, हे बनवा ते बनवा, टीचरसोबत जा. पॉकीमॉनचे दप्तर यायचे, बटन लावायचे, असे उघडायचे बंद करायचे, चौकोनी असे बॉक्स असायचा, तोच घेऊन जायचा. नवीन शाळेत एकाने दप्तर आणला की त्याच्याच मागे सगळं हे भाई मस्त. इवन त्यावेळेस आत्ता ही पोरं कॉपी कशी करतात माहिती नाही. मी आय थिंक 4th का 5th स्टँडर्डला असेल तेव्हा तो पेन आलेला, जो लाईट मारली की दिसायचा, तो तेव्हा आलेला पेन. हे पोरं आत्ता सांगतो मेरे पेन में लाईट आता है. लहान आहेस हम लोग कर चुके. तू लहान आहेस. आमचं झालं, हे सगळं झालं. ओके, सो आता आपण ना प्रेमाबद्दल बोलतोच आहे हां, आणि आपण मित्र आहोत. हो. तर मग काय एक असा सगळ्यांचा मनातला प्रश्न मला विचारायचा आहे की एक मुलगा आणि मुलगी फक्त मित्र असू शकतात का? तू आणि मी आहेस ना. आपण सोडून रे, म्हणजे आपण तर आहोतच, बट ऑब्विसली नक्कीच असू शकतात. पहिला तर तुझ्या छान मुद्देसूद उत्तर देतो, मग बाकीच्या विषयाकडे वळतो. मी एक्झाम्पल दिलं तर दुसऱ्यांचं नाही देत बसणार, आपलं दोघांचंच देतो. जसं की आपणही खूप चांगले मित्रच आहेत. त्याच्या पलीकडे आपण कोणता विचार पण करत नाही, कधी केला पण नाही, येतच नाही. कारण की आपण एकमेकांना ओळखतो. तुझ्या सवयी काय आहेत, तुझी चॉईस काय आहे. एक मित्राला दुसऱ्या मित्राच्या सगळ्या चॉईस ओळखी माहिती असतात. ह्याचं राहणीमान काय आहे. एका मुलाला मुलीचे सवयी जर समजायला लागल्या, नाही हिची चॉईस अशी आहे, पण तो जर त्या नजरेने बघतच असेल ना तरच त्याला समजतात. अदरवाईज जर तो त्याच इंटेन्शनने गेला असेल ना, ही छान दिसते, मी हिला पटवू शकतो का, हिला लाईफ पार्टनर बनवू शकतो का, तर जर तो त्याच इंटेन्शनने तिथे गेला असेल ना, तो तिच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करेल. मग ती काही खाऊ दे, नाही तर कुठेही जाऊ दे, खूप छान प्लेस होते, ह्याला किती जेलसी होत असेल ना, व्हेरी नाईस, खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते, कारण ती अजून पटली नाही आहे ना ह्याला. मग तिने काही ड्रेसिंग करू दे, पण ह्याला ते आवडत नसतं. पण एक मित्र फक्त मैत्रीसाठी गेला असेल ना, हे नीट नाही आहे, कान शेकवेन तुझे, नीट राहा. तो दुसऱ्यांपासून तुला वाचवायचा प्रयत्न करेल. हा तोपर्यंत वाचवणार नाही जोपर्यंत तू ह्याची गर्लफ्रेंड होत नाही किंवा तिचा तो बॉयफ्रेंड होत नाही, तोपर्यंत ती त्याला डिफेंड करणार नाही. तोपर्यंत ती बोलेल खूप छान आहे, अरे हा शर्ट आवडत नसेल तरी हिचा कलर म्हणजे तो थर्ड क्लास कलर हिच्यासाठी, हिला काय घालतोय भद्दा छपरी दिसतो ह्याच्यात, नाही बाकीच्या वेमध्ये चांगला आहे ना, पण हा शर्ट नाही, छपरी आहे, आता चांगलं बोलते, माझं इम्प्रेशन चांगलं झालं पाहिजे. इंटेन्शन खूप मॅटर करतो, दृष्टिकोन. कोणत्या इंटेन्शनने आपण दोस्ती करतोय, जर तीच जर चुकीची असेल ना, तर एक मुलगा आणि मुलगी फक्त मित्र कसे राहणार हे त्यावर डिपेंड आहे. जर तो मैत्रीच्या इंटेन्शनने गेला असेल, ती मैत्रीच्या इंटेन्शनने आले असेल, तर तिथे फक्त मैत्रीच असेल. एकाचं जरी इंटेन्शन रॉंग असेल ना, तिथे कधीच राहू शकत नाही. मग ते जसं मी मगाशी सांगितलं की तिचा जर कोणी दुसरा बॉयफ्रेंड असेल, तिच्या मनात नसेल, तिने मैत्रीच्या नात्याने तुझ्याशी मैत्री केली आहे आणि ती दुसऱ्या दिवशी ह्याला मित्र त्याला मेसेज करतोय, अरे ही छान आहे, ही मला भाव देते, तसं काहीसं होणार, ती दुसऱ्याशी बॉयफ्रेंडला घेऊन येणार,
ह्याने माती खाल्ली आहे ना. ती आली मैत्रीच्या नात्याने, तिने क्लिअरसुद्धा केलं, बट तू क्लिअर नाही झालास. बरोबर. सेम सजेशनमध्ये क्लिअरिफिकेशन, तुला क्लिअर असणं गरजेचं आहे. काय समोरचा बोलला आहे, त्याचे मनातले इंटेन्शन काय आहेत, त्याचे विचार काय आहेत, हेच तुला समजत नाही तर नाही, काहीच नाही होऊ शकत तुझं. बरोबर. एवढं सिम्पल आहे ते. तुला तुझ्या प्रश्नाचा आन्सर मिळाला हो, ना. मिळालं. इंटेन्शन्स मॅटर इंटेन्शन्स करतात. मॅटर करतात ह्या गोष्टीमध्ये. एक मुलगा एक मुलगी मित्र असू शकतात, जसे आपण पण आहोत. हो. एक्झाम्पल मी हेच दिलं, त्यासाठी हेच दिलं की मनात काहीच नाही आहे, मैत्री तर मैत्रीच, तिथे दुसरं काही नाही आहे. मग माझी गर्लफ्रेंड आली किंवा माझी बायको आली तरी तू चुकून पण बोलणार नाही, तू तिच्यासोबत का जातोयस. मैत्रीमध्ये जेलसी असते, ती कधी असते, तू माझ्या जास्त क्लोज त्याच्याशी होऊ शकत नाही आहेस, ती जेलसी असते. तू दुसरी बायको पण करू शकत नाही इथपर्यंत नाही, नसते जेलसी. ती अंडरस्टँडिंग आधीच आलेली असते, ती मॅच्युरिटी आधीच आलेली असते. यू गॉट युअर आन्सर. तुझी प्रेमाची व्याख्या काय आहे? माझी प्रेमाची व्याख्या अशी काही वेगळी नाही आहे. अपेक्षा असतात प्रेमामध्ये, सगळ्यांच्या अपेक्षा वाढतात. प्रेम केलं म्हणजे तू असंच केलं पाहिजेस, तू तसंच केलं पाहिजेस, या सगळ्या तू जितकी पण प्रश्न विचारले, हम्म. सजेशन आले, थर्ड पर्सन येणं, थर्ड पर्सनवर मी बोलू शकतो, ते नंतर बोलतो. आधी तुला सांगतो प्रेमाची व्याख्या. एक्सपेक्टेशन्स न ठेवणं. ते बोलतात ना की जशी व्यक्ती आहे तशी ॲक्सेप्ट करणं. ठीक आहे, जिथे चुकलं तिथं सांगावं, जिथे चुकतंय ना तिथे सांगावं, हे नको करू, हे नाही आवडत आहे तर नाही आवडत आहे. ती फिलिंग आहे आपल्यामध्ये, जेलसी वगैरे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ती अंडरस्टँडिंग पण असली पाहिजे समोरच्यामध्ये की हा रोकटोक का करतोय. आत्ताच्या जनरेशनला किंवा कोणत्याच जनरेशनला ही गोष्ट समजतच नाही. मी माझी जनरेशन बोलेन किंवा कोणतीही बोलेन, 1980वाले बोलेन, कोणीही बोलेन, सगळ्यांना ती जेलसी आहेच. बट कोणी रोकटोक नाही करू शकत. कुठे जाऊ नये, का जाऊ नये. आत्ताच्या जनरेशनला जर सांगितलं, आईबापाने जरी सांगितलं ना, तू 2 वाजता जाऊ नकोस, तर ते बोलतील, आता काहीच होत नाही, आता तुम्हाला नाही कळत, आम्ही सेफ आहेत. 2 दिवसांनी ती मुलगी जर गायब असेल ना, त्यांना माहिती आहे, त्यांनी 4 पावसाळे जास्त बघितले आहेत. बरोबर. त्यांचं प्रेम ते आहे, ही प्रेमाची व्याख्या आहे. त्यांचे एक्सपेक्टेशन्स तिथे एवढेच आहेत की तू सेफ राहा. हम्म. ते बोलत नाही की तू मला काहीतरी आणून दे, ते अजिबात बोलत नाही. तू तुझ्यासाठी करते, मरेपर्यंत तुझ्यासाठी करतात, नंतर एवढंच बोलतात, मला 2 वेळचं जेवण दे, झोपेन, चितेला अग्नी दे, बस झालं, संपलं खरंय. माझं. हीच माझी प्रेमाची व्याख्या आहे. एक्सपेक्टेशन्स कोणते असावेत आणि कोणते नसावेत हे त्याच्यावरून समजतं. एक्सपेक्टेशन हर्ट्स मोस्ट. यस, हर्ट झाली आहे. नाही रे, नाही रे, आंखों में आंसू. ठीक आहे, लेट इट बी. बॅक टू द टॉपिक. झालं आन्सर. अजून कोणतं बॅक टू द टॉपिक. माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे, म्हणजे बरेच जण रिलेट करतील ह्या गोष्टीला, की जेव्हा कोणी 2 व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येतात तर त्यांना माहिती असतं ना की घरचे एक्सेप्ट करतील की नाही करतील. मग आधी प्रेमात पडायचं, आधी सगळ्या गोष्टी म्हणजे एकमेकांसोबत राहायचं, आणि जेव्हा लग्नाच्या गोष्टी येतात तेव्हा कळतं की घरचे एक्सेप्ट नाही करणार. तुम्हाला जर घरच्यांचे विचार माहीतच आहेत, प्रेमातच नका ना पडू, त्यांच्यावरच सोडून द्या ना. हां, मग माझा तोच प्रश्न आहे की म्हणजे जेव्हा असे सिच्युएशन्स येतात ना हां. की मुलगी बोलते किंवा मुलगा बोलतो की माझ्या घरचे एक्सेप्ट नाही करत आहेत वगैरे वगैरे, तर मग हे जर त्यांना आधीच माहिती असतं, मग हे असं वागण्यामागचं कारण काय असू शकतं नक्की? इम्पॉर्टंट असं असतं की तू स्वतःला दोष नाही देऊ शकत ह्या बाबतीत, कोणालाच दोष नाही देऊ शकत. इथे येते मैत्रीच, जी की आपल्याला, मैत्रीचं एक असं नातं आहे जे तुला कम्फर्ट करतं. मग ते आईवडिलांशी मैत्रीपूर्ण नातं असणं गरजेचं आहे. तुला माहिती आहे घरच्यांची सिच्युएशन काय आहे, ते पुढे तयार होतील की नाही होणार आहेत. जर तुला माहिती आहे की बाबा नाही, तयार नाही होणार आहेत आणि त्यांच्याशी तुझं मैत्रीचं नातं नाही आहे, तरी मग जर तुला प्रेमात पडायचं आहे, तुला माहिती आहे त्याची कास्ट, पहिलं तर आपण कास्ट कधी बघतच नाही, ते खूप रेअर होतं की एका क्षणात दिसली आणि मग तिच्या मागे गेलो आणि तिला प्रपोज केलं आणि ती पटली वगैरे वगैरे. आपण खूप फॉलो करतो, तिची जन्मकुंडली काढतो रे. ते जेनझीवाले राहतं. नाही, आपणही तेच करतो. आपली जनरेशन पूर्ण जन्मकुंडली काढते. अच्छा, ह्या कास्टची आहे, ठीक आहे, ट्राय तर करू, पुढचं पुढे बघू. नका बघू पुढचं पुढे, दोघं हर्ट होणार. ॲक्च्युली खूप जणांचं बघितलं आहे
सो एक तर तुम्ही आईवडिलांना सांगा, हिम्मत करून सांगा, बाबा असं असं आहे, मी जाऊ का पुढे की नको जाऊ. जरी नसाल जाणार पुढे आणि तरी तुम्हाला वाटते त्यांच्याशी रिलेशनमध्ये यावं, त्याच्याशी तिच्याशी जे कोणी असेल, क्लिअर करा, बाबा असं असं होऊ शकतं, मी क्लिअर करतो, मीही हर्ट होणार, तूही होणार, तुझा डिसिजन आत्ताच सांग. क्लिअर बोलणं फार गरजेचं आहे. बरोबर. इथे दोष कोणालाच नाही देऊ शकत. हम्म. तुम्ही बोलतच नाही, बोलकं होणं फार गरजेचं आहे. क्लिअरिटी हवी. क्लिअरिटी हवी आहे सगळ्या गोष्टींमध्ये. तुम्ही एखादा प्रोग्राम बनवताय, तो जर क्लिअर नसेल, त्याच्यात एखादा ग्लिच असेल, पूर्ण कंपनी डुबू शकते ना तुमची. इथे तर तुमची लाईफ आहे. तुम्ही एक कोड ठीक करू शकता, लाईफमध्ये दुसरा कोड ठीक नाही करू शकत, लाईफचा कोड नाही ठीक करू शकत. मग ते तेच येतं, आई वडील हर्ट होत आहेत, बहीण भाऊ हर्ट होत आहेत, स्वतःच्या हेल्थची वाट लावून घेतली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बाकी असं वेगळं काय होणार नाही. दोष कोणालाच नाही देऊ शकत यार आपण, की आधी प्रेम करावं की नंतर प्रेम करावं, कास्ट बघून करावं की नाही करावं, इंटरकास्ट मॅरेज. म्हणजे बेसिकली कन्व्हर्सेशन इम्पॉर्टंट आहे. कन्व्हर्सेशन इम्पॉर्टंट आहे सगळ्यांशीच. आईवडील असू दे, कोणी असू दे. तुम्हाला नाही जमत आहे, बहीण भावाला सांगा, बाबा घरच्यांना सांग. आणि हे करतात, कन्व्हिन्स करायची पॉवर हो. छोट्या भावामध्ये असते, बहिणीमध्ये असते. मम्मी ती पोरगी खूप छान आहे, हां तो किती छान दिसतो ना, म्हणजे माझी सगळी काळजी करतो वगैरे वगैरे. इथून सुरुवात होते. त्याला चॉकलेट द्यायचं, त्याला पेढा द्यायचा, त्याला जे आवडेल ते खेळणं आणून द्यायचं, सगळंच चालू होतं. कन्व्हर्सेशन मॅटर्स. तर मला तुला असं विचारायचं आहे की आता बघ, दोन फ्रेंड्समध्ये भांडणं होतात किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्समध्ये भांडणं होतात आणि ही भांडणं इतक्या टोकाची जातात की त्यांचं डिवोर्समध्ये पण जातं. लग्न झालेलं असेल तर डिवोर्स होतो आणि छान रिलेशनशिप असेल तर ब्रेकअप होतात. इवन चांगली मैत्री तुटते सुद्धा. तर आत्ताची भांडणं आपण जी बघतो ना, ती शॉर्ट टर्म भांडणं असतात आणि सेपरेट होतात. बट आधीच्या काळात म्हणजे आपल्या मम्मी पप्पांच्या वेगळ्या काळात जर आपण बघायला गेलो तर भांडणं व्हायची तेव्हा पण तेव्हा नाती तुटायची नाहीत ना. सो तुला त्याच्यावर काय म्हणायचं की काय डिफरन्स आहे आत्ताच्या मुलांच्या आर्ग्युमेंट्समध्ये आणि आधीच्या आर्ग्युमेंट्समध्ये? आधीच्या मित्रांच्या आईवडिलांच्या भांडणामध्ये तेव्हा आजी आजोबांनी कधी सांगितलंच नाही की तुम्ही भांडण करा आणि मग तुम्ही क्लॅश, तुमचं नाही जमत आहे तर तुम्ही तोडून टाका. हे सांगणारं कोणीतरी आत्ता उरलंच नाही आहे. बरोबर. की ठीक आहे, तुमचं भांडण झालं आहे ना, तू त्याच्याशी बोलू नकोस, तू त्याच्याशी बोलू नकोस. तेव्हा नवरा बायकोमध्येही पडायचे, पण एक लिमिटेशन्स असायची की तुम्ही नवरा बायको बघून घ्या, ह्याच्यात आमचं काहीच नाही आहे. ती समज त्या लोकांना होती आधीच्या जनरेशनला. आत्ताच्या जनरेशनला ती समजच नाही आहे. त्यांना कोणी सांगणारच नाही आहे की बाबा ठीक आहे ना, भांडण झालं ना, का झालं आहे, कशासाठी झालं आहे, आधी तो मुद्दा बघ. भले दोन मित्र असतात, दोन मैत्रिणी असतात, त्यांना ना एकमेकांच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर. आत्ताची बेस्ट फ्रेंडशिप, वी आर बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर, हां. असं झालं आहे. आधीची अशी होती एकदम टाईट. तू कुठेही जा, तुझी किती भांडणं होत आहेत, त्यांचं असं असायचं ना, एक फोन आला ना किंवा कुठूनही आवाज आला ना, आधी फोन नव्हतेच, बट आवाज इथपर्यंत जायचा की तो कुठूनही असेल ना, तो यायचा किंवा त्याच्यापर्यंत मेसेज पोचला ना, भांडण गेलं खड्ड्यात. आधी मित्र, आमचं भांडण आहे, त्याच्यात तिसरा नको आहे. थर्ड पर्सन न येण्याचं कारण हे फार महत्त्वाचं आहे की तिसरा पर्सन दोन व्यक्तींमध्ये नाही आला पाहिजे. जास्तीत जास्त आला पाहिजे, ते मी मगाशी सांगितलं तुला, सजेशनमध्ये, फक्त सजेशनपुरती आला पाहिजे एखादा थर्ड पर्सन. तर ती मैत्री टिकून राहते, प्रत्येक रिलेशन टिकून राहतं. हा डिफरन्स आहे. सांगायचं एवढंच आहे की आत्ता सांगणारं कोणीच नाही आहे कोणाला की बाबा चूक झाली आहे ना, ठीक आहे, सॉर्ट करा, समजून घ्या. किंवा तो थर्ड पर्सन नाही आहे. तो थर्ड पर्सन असला पाहिजे होता ना, तो आपल्यात होता किंवा आपल्या आईवडिलांमध्ये होता की हेच सजेशन आहे, बाकी तुमचं डिसिजन, मला असं वाटतं. बट इतकंच, ते शेवटी हे पण बोलायचे, आम्हाला नाही वाटत की तुम्ही लांब जावं. ते बोलतात ना, छान जोडा आहे. आत्ताचे नाही बोलत. आत्ताची जनरेशन डिवोर्स होण्याचं कारण फार भयानक आहे. मी बघितलं आहे, म्हणजे दोघा तिघांना, जास्त जणांना नाही बघितलं, बट टी व्हीतही आपण बघतो किंवा घरातही कुठेतरी बघतो की सासू सुनेबद्दल बोलते आणि त्याची सासू मुलाबद्दल बोलते, हिची सासू तिची सासू. बरोबर. दोन्ही आई वडील आपल्या मुलाची बाजू घेतात, आपल्या मुलीची बाजू घेतात. ह्यांना भांडणही माहीत नसतं. सॉरी,
ह्यांना भांडणही माहीत नसतं की कशावरून झालं आहे. ते भांडणं 4 भिंतीतच राहिलं पाहिजे. एका नवरा बायकोचं रिलेशन, एका मित्राचं रिलेशन, एका मैत्रिणीचं रिलेशन, एका कपलचं रिलेशन कसं असावं माहिती आहे का? ते 4 चौघात कधीच नाही यावं. फॉर एक्झाम्पल, इफ मी कोणीतरी स्टार झालो आहे किंवा कोणीतरी झालो आहे, एक व्यक्ती झालो आहे, माझं काहीतरी मान आहे, सन्मान आहे, 4 लोकं मला बघतायत, माझा मित्राचाही कुठेतरी मान मर्यादा आहे, तो चांगल्या पोस्टवर आहे आणि तो कुठेतरी 4 लोकांमध्ये उभा आहे, तर मी त्याच्या निकनेमने आवाज नाही देऊ शकत. फॉर हां, एक्झाम्पल, बरोबर. माझं अनिकेत नाव आहे, माझ्या मित्राचं नाव आहे प्रथमेश. ए पत्त्या, नाही आवाज देऊ शकत. तो मला ए अंड्या नाही बोलू शकत. तो बोलेल यार मी नाही ओळखत तुला. आणि तसं राहावं, त्या मैत्रीमध्ये ते असावं, ते बोलणं असावं की तू मला 4 चौघात नको बोलूस, तू एकटाच भेट, मला शिव्या घाल, माझ्या कानाखाली मार, मी मान पण वर करून बघणार नाही. रिस्पेक्ट इम्पॉर्टंट. रिस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे तिथे. बाकी दोघांमध्ये जे आहे ना ते असू द्यावं. आणि डिवोर्सवर मी येतो, तिथे आई वडील ना अनवॉन्टेड घुसतात. ते सांगतच नाहीत. तुमचं दोघांचं भांडण आहे ना यार. प्रत्येक फॅमिली आपल्या मुलाचं चांगुलपणाच सांगणार, हो, नाही हे असंच आहे ते तसंच आहे, माझाच बाळ गुणी आहे. माझंच बाळ गुणी आहे. नाही आहे तुमचं बाळ गुणी, त्याने खूप शेण खाल्लं आहे, नाही माहिती आहे तुम्हाला, किंवा नसेलही खाल्लं, पण तुम्ही चेक तर करा ना. ठीक आहे, तुमचं दोघांचं असं भांडण झालं आहे. आणि एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, कोणीच स्वतःची बाजू पूर्ण क्लिअर करतच नाही की माझी ही चूक झाली आहे. हां, तो हे बोलला, ती हेच बोलली आणि म्हणून आमच्यात भांडण झालं. ब्लेम गेम. ब्लेम गेम चालू होतो इथे ब्लेम गेम जिथे येतो, मग ती त्यांनाही माहिती नाही आहे, फक्त आपल्या मुलाला वाचवायचं आहे. आणि एक खंत कोणाला तरी असते फॅमिलीमध्ये. तो कोण असतो माहिती आहे? ह्या डिवोर्समध्ये हे डिवोर्स घडवून आणणारा कोणीतरी भयानक नातेवाईक असतो तो, किंवा तो कोणीतरी अफाट जळका व्यक्ती असतो जो बोलतो की मला नाही आधीपासूनच अशी वाटत होती. त्याला चांगलं झालेलं बघवलं नसतं ना. अरे हिचं कसं चांगलं झालं यार, ह्याचं कसं, ह्याला कशी चांगली बायको मिळाली, ह्याचं कसं घरचं सुरळीत चालू आहे. कोणाचीच दुसऱ्याचं घर सुरळीत चाललेलं कोणाला बघवत नाही. कोणाला बघवतच नाही. मग ते स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ह्याशिवाय दुसरं कोणाला काही जमतच नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 4 चौघात एकमेकांना उद्धट बोलायचं नाही, अजिबात नाही. नवरा बायकोने भांडण झालं म्हणून ठीक आहे, इट्स ओके, तू घरी चल, मारा एकमेकांना, हसडा, धरा, उचलून फेका, चालेल. 4 चौघात नाही, कारण की तुला नाही माहिती तुझ्या नवऱ्याने लहानपणापासून काय सहन केलं आहे, तुला नाही माहिती की तुझ्या बायकोने काय सहन केलं आहे. तिने जी रिस्पेक्ट कमवली ती तू विदिन अ सेकंड घालवतोयस. बरोबर. इवन तिचीच नाही, स्वतःची घालवतोयस की तुला तिच्याबद्दल अजूनपर्यंत माहिती कसं नाही आहे, तू तिला ओळखत का नाही आहेस. तू एवढंच ओळखतोयस का तुझ्या बायकोला, तुझ्या नवऱ्याला, जी तू 4 चौघात त्याची इज्जत काढतोयस. अरे तो तुला घरात, तुला काही कमी पडलं किंवा ती तुला जेवण तर बनवून देते दिवसभर काम करून, तो दिवसभर काम करून घरी येतोय ना, तरी येऊन बसतोय ना, नाही हे असंच करूया, ते तसंच करूया. सो माझं म्हणणं इतकंच आहे की रिलेशनमध्ये, कोणतंही रिलेशन असू दे, ते दोघांमध्येच असावं. थर्ड पर्सन त्याच्यात फक्त सजेशनसाठी असावं. बाकीचं त्यांचं जे सजेशन तेव्हाच घ्या जेव्हा गरज आहे. तुम्हाला कळत नाही आहे ना की भांडण कशावरून झालं आहे किंवा ते कुठपर्यंत चाललं आहे. भांडण कशामुळे होतं हे सगळ्यांनाच कळतं. ते असंच झालेलं नसतं, टाळी एका हाताने वाजतच नाही. सो त्याच्यामुळे ठीक आहे यार, झालं ओके, सॉर्ट इट, दॅट्स इट. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तुला असं मला वाटतं. आणि तुझ्या थ्रू मे बी बऱ्याच जणांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील असं मला वाटतं. मला अजून खूप प्रश्न आहेत, पण त्याच्यासाठी आपण आणखीन एक पॉडकास्ट करूयात. आपण विचारूया तो आपल्या प्रेक्षकांना की त्यांना हवा असेल आणखीन एक पॉडकास्ट तर आपण देऊया. नक्की जर कोणाला कोणते प्रश्न असेल त्यांनी कमेंट्समध्ये सांगा आणि बघा पॉडकास्ट. तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय विचार आहेत ते नक्की आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही त्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया देऊ शकू, व्यवस्थित त्याच्यावर अजून मुद्देसूद बोलू. आम्हालाही आमच्या चुका कळतील, तुम्हालाही तुमच्या चुका कळतील. सो दॅट्स इट. थँक्यू प्रणाली, मला असे प्रश्न विचारलेस. तुझ्यासोबत बोलता बोलता मलाही खूप गोष्टी आठवल्या, माझ्या जुन्या आठवणी आता ह्या बऱ्याच जणांना आठवतील. म्हणजे 2000च्या आधीचे जितके आहेत ते म्हणजे इवन भेटतील, आय थिंक मैत्रीच्या नात्याने पुन्हा भेटतील असं मला वाटतं.
आपणही आता भेटत राहू, जर चांगलं चाललं आहे. ऑन कॅमेरा बोलला हा, ऑन आपण कॅमेरा भेटत राहू. ऑन कॅमेरा बोलतोय मी. भेटूया. मी माझ्या जुन्या मित्रांना भेटेन, नक्कीच. सगळ्यांशी बोलेन. यस, थँक्यू सो मच अनिकेत, तू तुझा इतका मौल्यवान वेळ आम्हाला दिलास आणि माझ्या इतक्या प्रश्नांची इतकी छान उत्तरं दिलीस. म्हणजे खूप इलॉबरेट करून तू प्रत्येक गोष्ट सांगितली, असं नाही की सांगितलं आणि सोडून दिलं. खूप छान प्रकारे उत्तरं दिलीस. सो तुम्हाला जर असेच नवीन नवीन पॉडकास्ट बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे नवीन अपडेट्स येतील. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा खूप जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना ही अशी प्रश्न पडले असतील आणि त्यांना उत्तरं हवी असतील. आणि सो कनेक्टेड राहा आणि जे काही तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.